हाय, मी अनुया फीड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण करतोय व्हाईट चिकन बिर्याणी. ह्याच्यात अत्यंत कमी मसाला आणि पांढरं लोणी जातं, म्हणून मी त्याचं नाव ठेवलं आहे व्हाईट चिकन बिर्याणी. चला मग करूया सुरुवात. व्हाईट चिकन बिर्याणीसाठी आपण इथे घेतोय अर्धा किलो चिकन, 1.5 वाटी बासमती तांदूळ, 1 वाटी पांढरं लोणी, पाव वाटी पुदिना, अर्धी वाटी कोथिंबीर, अर्धी वाटी दही, थोडंसं मीठ, 4 कांदे, तूप, 8 भिजवलेले बदाम, केशर दुधात टाकलेलं थोडंसं, 2 चमचे बिर्याणी मसाला, 6 मिरच्या, 10 लसणीच्या पाकळ्या, 1 इंच आलं, तमालपत्र, 2 वेलची आणि थोडं शहाजिरं. चिकन बिर्याणीसाठी तळलेला कांदा आपल्याला हवा आहे, म्हणून मी हा कांदा चिरून घेते. उभा कांदा चिरून घ्यायचा. चिकन बिर्याणीसाठी आपण इथे 4 कांदे मी स्लाईस करून घेतले, ते आपण तळून घेणार आहोत. त्यातला 1 कांदा मी घेणार आहे मॅरिनेशनसाठी चिकनच्या, आणि बाकी 3 आपण बिर्याणीच्या लेअरिंगसाठी घेतोय. 4 कांदे तळायसाठी मी इथे अर्धी वाटी तेल घेते. आता 5 मिनटं झाली त्याला तेलाला, सो आपण आता कांदा तळूया. हा कांदा तळताना आपण जरा थोडा थोडा टाकतोय, कारण तो कुरकुरीत हवा आहे. एकदम टाकला तर तो कुरकुरीत होणार नाही, म्हणून मी थोडा थोडा टाकून तळून घेते. चला, आपला कांदा हा झाला आहे, मी काढून घेते. एरवी आपण टिश्यू पेपर टाकतो ह्याच्यावर, पण आता हा बिर्याणीतच जाणार आहे, त्यामुळे थोडंसं तेल असलंच चालतं. चिकनच्या वाटणासाठी मी इथे घेते मिरची, आलं, लसूण आणि भिजवलेले बदाम मी सोलून घेते. हे सगळं आपलं वाटण्यात जाणार आहे. हे आपण जे चिकनचं वाटण मी कापून घेतलं आहे ते आता बारीक करून घेतो आहे. थोडंसं पाणी लागलं तर आपण टाकू त्याच्यात, 1-2 चमचे. वाटण तयार आहे आपलं. बिर्याणीसाठी आपण हा जो 1.5 वाटी तांदूळ घेतला आहे तो मी इथे आत्ता धुतला आहे आणि 15 मिनटासाठी ठेवते. कारण कुठल्याही बिर्याणीला आपण तांदूळ धुवून घेतला, तो 15 ते 20 मिनटं जरा बाजूला ठेवला की ते तांदूळ छान फुलतो. आपण चिकन बिर्याणीसाठी जे चिकन घेतलं आहे ते आपण आता मॅरिनेट करून घेतो आहे. 1 छोटा चमचा मीठ, आपण जे वाटण वाटले ते घेते. हे जे 4 कांदे घेतले त्यातला 1 कांदा तळलेला कांदा ह्याच्यात टाकतोय आपण. बाकीचे 3 आपण लेअरिंगसाठी ठेवलेत. 1 वाटी दही घेतोय, 2 छोटे चमचे बिर्याणी मसाला. आता हे सगळं छान आपण त्याला चोळून घेऊयात. चिकनच्या अंगाला छान लावून घेऊयात. चिकन मॅरिनेट करताना शक्यतो म्हणजे मी तरी हाताने लावते, त्याच्यामुळे काय त्याला पण जेवढं प्रेमाने तुम्ही लावाल तेवढी ती चांगली लागते. चिकनला आपला छान मसाला लागला आहे. आता साधारण आपण हे 1 तासभर तरी बाजूला ठेवूया. कुठल्याही चिकन बिर्याणीच्यासाठी किंवा कुठल्याही बिर्याणीसाठी आपल्याला हे 1 तास तरी मुरवत ठेवलंच पाहिजे, सो मग ती बिर्याणी चांगली होते. बिर्याणीसाठी आपण जो हा 15 मिनटं भिजवला होता तांदूळ, तो आता परतून घेऊयात चांगला. यासाठी मी 2 चमचे तूप टाकते ह्याच्यात, साजूक तूप. आता आपण त्यात 1 तमालपत्र, 2 हिरवे वेलदोडे, 1 दालचिनीचा तुकडा, 2 मिरे, 2 लवंगा आणि थोडं शहाजिरं टाकतो. आता मसाले छान तडतडलेत, आपण त्याच्यात टाकूया भात. 1 चमचा मीठ टाकूया. आणि ह्याला अलगद हलवायचं आहे, म्हणजे याचं शीत मोडलं नाही पाहिजे. अगदी एक अलगद हलवायचं. थोडंसं लिंबू पिळायचं. लिंबू पिळल्यामुळे आणखीन पांढरा शुभ्र दिसतो आपला तांदूळ हा. इकडे आपण 1.5 वाटी तांदूळ घेतला आहे, बासमती तांदूळ घेतला आहे, सो मी ह्याला 2.5 वाटी पाणी टाकते. आता भाताला छान उकळी येऊ देऊ. उकळी यायची बंद झाली की मी त्याच्यावर झाकण ठेवते. झाकण ठेवल्यानंतर साधारण 15 मिनटात आपला भात शिजेलच, कारण आपण हा आधीच धुवून घेतला आहे. 15 मिनटं धुवून ठेवला होता. आता मी झाकण ठेवते. गॅस बारीक करून 15 मिनटं
भात होऊ देऊयात. तरी नवीन भांडे म्हणून मी सारखं सगळं उघडते ना. हे इथे असतं ना, मला लक्षात आलं, मोठ्यावर ठेवला मी. या चोळप्पा, चिडलीत चोळप्पा का ते थोडंसं चाकून बघ असं जरा जस्ट. चला 15 मिनटं झालीत. आता आपण बघूयात आपला भात शिजलाय. वा, छान, मस्त. आता हा भात मी इथे मोकळा करून घेते. ह्याच्यात एका ताटात असं काढून घेते. तुम्ही बघू शकता किती मोकळा झालाय भात. असा एकही शीत त्याला राहिलं नाही आहे. सो आपला भात सुंदर झालाय. या भातावर आपण 1 चमचा पांढरं लोणी टाकून घेणार आहोत. लोण्याने तो छान मोकळा असा होतो. सो आपण ते करतोय. आणि अर्थात चव तर वाढणारच आहे पांढऱ्या लोण्याने. खूपच छान लागतं. आता हे जे आपण चिकन मॅरिनेट केलं आहे ते आपण करून घेऊयात. त्यासाठी 2 चमचे पांढरं लोणी टाकायचे. आपण इथे चिकन करताना पांढरं लोणी टाकतोय कारण आपण व्हाईट चिकन बिर्याणी आहे ही, म्हणून ह्याला आपण पांढरं लोणी वापरतोय. चिकन मॅरिनेट करताना आपण ह्याला दही लावलं आहे, त्यामुळे त्याला छान असं पाणी ऑलरेडी सुटलं आहे, म्हणून शिजवताना आपल्याला पाणी खूप कमी लागेल. चिकनला छान जरा हलवून घेऊयात आपण. आता त्याच्या अंगचं पाणी सुटेल. आपण ह्याला दही लावलं आहे म्हणून ते पाणी सुटणारच आहे. नाहीतरी 5 मिनिटासाठी झाकण ठेवते. वा, छान मस्त पाणी सुटलं आहे त्याला. चिकनच्या अंगचं पाणी छान सुटलं आहे. आता अगदी अर्धा ग्लासपेक्षाही कमी पाणी टाकूयात. बारीक गॅसवर 15 ते 20 मिनटं गॅस बारीक केला आहे. बिर्याणीची चिकन तयार होईल थोड्या वेळात. चला, बिर्याणीची चिकन तयार आहे आपली. सो आपण आता लेअरिंगला सुरू करूयात. आपल्या बिर्याणीसाठी हा बटाटा मी बटाट्याच्या रिंग्स करून घेते. म्हणजे आपण जे खालती पहिला लेअर करणार आहोत त्यांनी आपली बिर्याणी करपणार नाही खालती. बिर्याणीसाठी हा एक कांदा घेते मी, कारण तो आपण जे लेअरिंगला खालती बेसला लावणार आहोत तर कांद्याच्या अशा रिंग्स करून घेते, म्हणजे मग ती बिर्याणी खालनं करपणार नाही. आपण लेअरिंग करताना हे खालती जाड भांडच घेतलं आहे मी, पण त्याच्यात आपण एका कांद्याच्या रिंग्स आणि एका बटाट्याच्या रिंग्स टाकतोय, म्हणजे खालती तेल लावलं आणि त्याच्यावर भात टाकला की आपली बिर्याणी करपत नाही. चिकन बिर्याणीच्या लेअरिंगसाठी मी इथे कोथिंबीर घेते. इथे मी पाववाटी पुदिना घेतला आहे. आता आपण लेअरिंग करून घेतो आहे बिर्याणीचं. त्याच्यासाठी मी इथे 2 चमचे तूप टाकले आणि एक कांद्याच्या ज्या रिंग्स आहेत त्या लावते आहे. एक बटाट्याच्या पण रिंग्स लावून घेते. आणि असं तळलेला जरा कांदा आणि बटाटा पण छान लागतो. आता ह्याच्यावर आपण एक लेअर भाताचा लावूयात. भातावर आपण एक लेअर देऊयात तळलेल्या कांद्याचा. त्यावर थोडी कोथिंबीर, थोडा पुदिना, लवंग दालचिनीची पूड टाकूयात, अगदी थोडी. आता ह्यावर आपण एक चिकनचा लेअर लावू. आता परत एक भाताचा लेअर लावूयात. तुम्हाला जर आवडत नसेल तर हा जो खडा मसाला सगळा टाकला आहे फोडणीचा तो काढला तरी चालतो. कोणाला आवडतो कोणाला नाही आवडत. परत थोडा कांदा, थोडा पुदिना, थोडी कोथिंबीर. आता परत चिकन. आता आपण परत भाताचा एक लेअर लावतोय. हा आता आपला टॉप लेअर असणार आहे. अर्धा किलो चिकनमध्ये साधारण 2 लेयर्स लागतात ह्याच्यात. आता परत वरून कांदा, कोथिंबीर, पुदिना. आपला टॉप लेअर झाला की इथे आपण एक 4-5 होल्स पाडून घ्यायचे. त्यात आपण टाकणार आहोत पांढरं लोणी. यात आपण टाकणार आहोत हे जे केशर मी थोडं दुधात असं मिक्स करून घेतलंय ते त्याच होलमधनं थोडं थोडं टाकूयात. सो आता आपल्या बिर्याणीला आपण छान दणदणीत वाफ आणूया. त्यासाठी मी इथे फॉईलने हे सगळं झाकून घेते आणि छान आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया. आता आपण बिर्याणी गॅसवर ठेवूया
5 मिनटं एक आपण हे मोठ्या गॅसवर ठेवूयात. 5 मिनिटांनी बारीक करूयात गॅस. आता 5 मिनटं झालीत आपल्या बिर्याणीला. मी आता ही जरा इकडे बाजूला ठेवते आणि आता आपण त्याच्याखाली तवा ठेवणार आहोत आणि आपण तव्यावर ही बिर्याणी 20 मिनटासाठी ठेवणार आहोत. म्हणजे तवा ठेवायचं कारण म्हणजे खालून बिर्याणी लागणार नाही, नाही तर मग तसंच ठेवली तर ती बिर्याणी लागते. कारण 20 मिनटासाठी छान आता दणदणीत वाफ येऊ द्यायची त्याला. वाह, मस्त. चला आता आपली व्हाईट चिकन बिर्याणी तयार आहे. मग जेवायचं का? चला जेवायला.